आणि ही कर्तृत्ववान मुलं इतिहास घडवतात. त्या निखिल मानेचे वडील इथं आलेले आहेत, त्यांना बोलवतोय. निखिलचे वडील जरा आत यावं. मजुरी करणारा, दुसऱ्याच्या हाजरीने शेतात कामाला जाणारा माणूस. जबास तिकडे पैलवान विजय झालेला आहे. शेतमालच्या कुस्तीसाठी अतुल एकनाथ कारकिले यांचे 200 रुपये व माने व चोरमली ही कुस्ती कोकडेगावचे ग्रामपंचायत सदस्य गोरंगी टोनगे व कुरुंदगावचे ग्रामपंचायत सदस्य निलेशजी सेंडगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लावण्यात येणार आहे. केतमाळीच्या मुलाला प्रसिद्ध कांदा व्यापारी अरुण शेठ ज्ञानदेव कारकिले यांचे 100 रुपये व हनुमंत निवृत्ती कारकिले यांचे प्रत्येकी 100 रुपयाचं बक्षीस. हर्षद सावंत जरा माईकडे. हर्षद सावंत संपदापद संस्थेचे संचालक पांडुरंग कारकिले यांचे 100 रुपये. अरुण एकनाथ अतुल शेठ एकनाथ कारकिले यांचे 200 रुपये. आता निखिल माने आणि समर्थ खेतमाळी ही अत्यंत आकर्षक कुस्ती आपण चालू करणार आहे. सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि ग्रामस्थांसाठी सूचना आहे. आता सरांनी सांगल्याप्रमाणे ज्या पद्धतीत निखिलची परिस्थिती आहे तशीच समर्थ खेतमाळीची गरिबीतूनच आलेला पैलवान आहे. समर्थ चोरमले हाही गरिबीतून आलेला पैलवान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बक्षीस त्यांना देता येईल तेवढं तुम्ही देण्याची कृपा करा. चल लवकर. हे समर्थ पुढे तोही गरीब परिस्थितीतला पैलवान आहे. धुमाळवाडी शिरोळ आणि हे निखिलचे वडील आहेत. टाळ्या करा ह्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार. हलगीवाले समर्थ तुझे वडील आलेत का? हलगीवाले आत्या समर्थचे वडील आपण आत आपलाही सन्मान होईल. अहो मुलामुळे आपल्याला ओळखायला लागले, नाहीतर तुम्हाला कोण ओळखत नसतं, कोण आलं असतं तुमच्याकडे. या ठिकाणी एवढी संजयजी माजी सरपंच कर्डेलवाडी यांचा यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना विनंती आपण आपला सन्मान घ्यायला आतमध्ये यायचंय. गोरखराव टोनगे टांग मार. आणि समर्थ चोरमलीच्या पिताश्रीचा सन्मान होतोय. आखाड्यावरती मुलं पैलवान घडवणं एवढं सोपं नाही, लय कष्ट घ्यावं लागतं. घासातला घास काढून ठेवावा लागतो, तेव्हा मुलं पैलवान होत असतात. गरीब परिस्थितीतली दोन्ही मुलं आणि त्या दोन्ही पालकांचा इथं सन्मान संस्कार त्याला सांग ना चालून कुस्ती कर. मोठे आवाज चला, का तिथपर्यंत. कुस्तीला सुरुवात होईल. सरपंच इंटरनॅशनल कुस्ती संकुलाचे सर्व पैलवान निवृत्ती शेठ हनुमंत शेठ फंड आपल्याला विनंती, आपला सन्मान या ठिकाणी होते. आपण सन्मान घेण्यासाठी आतमध्ये यायचं. हनुमंत फंड इंटरनॅशनल कुस्ती संकुलन श्रीगोंदा. आपण आखाड्यात या. 2 मान्यवरांचा सन्मान संपन्न झाल्यानंतर कुस्तीला प्रारंभ होईल. जबास आहे. युवा महाराज केसरी विष्णू खोसेचा पट्टा विजय झाला, पण कोणत्या डावावर झाला मला बघायला मिळलं. आणि